वाटतं की लास्ट मॅचला जो परफॉर्मन्स होता टीमनी त्याच्यावरच हे करावं की त्यानुसारच खेळ करावा बस. नक्कीच आयोजन नियोजनाबद्दल दोन शब्द. हो नक्कीच. लास्ट इयर जी म्हणजे सांगितलं गेलं होतं की इथे लाईव्ह टुर्नामेंट ऑर्गनाईज होईल त्या पद्धतीने ही लाईव्ह टुर्नामेंट ऑर्गनाईज झालेली आहे. तर सर्वांचे आभार. आपल्या खेळासाठी आहेत मनापासून शुभेच्छा. दुसऱ्या बाजूने मुकुल आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. टॉस तर आपल्या बाजूने नाही लागत आहे, परंतु प्रथम आता फलंदाजी करायची आहे. आयडियल स्कोर आम्ही एक 40+ स्कोर करायचा प्रयत्न करू. नक्कीच संघाच्या कामगिरीपासून तुम्ही किती खुश आहात, कारण बॅक टू बॅक 2 विजय तुम्ही प्रदान केलेले आहेत. नक्की सगळ्यात मेन मॅच आहे, तर ही चांगली खेळायचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या देखील खेळासाठी मनापासून आहेत शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने झुकवलेला आहे गासपाडा टीमने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. करूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हलकासा फेरबदल आणि निमंत्रित करूयात मायक्रोफोनवर धनंजयजी पाटील सरांना. धन्यवाद. या संघामध्ये जॉईन होताना पाहायला मिळत आहेत. दमन रिटर्न मधून ते आता सध्या पोहोचलेले आहेत. दीपक मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण नुकताच विजय मामांना पाहिलं या मैदानावरती. आर्थिक सहकार्य 11,024 त्यांचं मात्र आपल्याला लाभलं होतं. आई एकविरा स्टँड, जयेश गरज स्टँड, स्वर्गीय श्रीराम स्टँड देखील आपण पाहू शकता त्या मैदानावरती उभारले गेले आहेत. आणि आपल्या महिलांनी जो विश्वचषक ज्यावेळी जिंकला त्यावेळी टॉस का बॉस मध्ये आपण त्याही गोष्टी तिथे पाहू शकतायत. मॅचला सुरुवात दीपक वर्सेस पप्या. मजा येईल या मॅच मध्ये, कारण असे दोन संघ आहेत ना जे चंदनसर विभागातील आता या दोन संघांमध्ये खऱ्या अर्थानं रेस लागल्या आहेत. एका बाजूला परफेक्ट बॉलर म्हणून ओळखले जाणारे मैदानाच्या आतमध्ये दीपक, तर दुसऱ्या बाजूला परफेक्ट बॅटर म्हणून ओळखले जाणारे पप्या. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व युद्ध काय असतं ना ते मैदानाच्या आतमध्ये आता प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विश नेटवर्कला देखील आता भरपूर जण सध्या जॉईन होत आहेत. मनीष निजाई आम्हाला माहिती देतील. पहिल्या दिवसामध्ये आकडेवारी पाहिली, दुसऱ्या दिवसाची देखील पोहोचवतील. हेलिकॉप्टर, व्हॉट अ शॉट, पिकअप स्ट्रोक, बॉलला पाठवलाय श्रीराम स्टँड मध्ये. पप्या मैदानाच्या आतमध्ये का वेगळ्याच अंदाजानं बॅटिंग करतोय. षटका सुंदर फटका दीपक अगेन्स्ट खेळत असताना. कोलवाटप्पाचा बॉल टाकलाय, जडमध्ये टाकलेला बॉल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्ड करत असताना नितेश जोपर्यंत फील्ड करतात तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या 6. पहिला बॉल डॉट, 6 डॉट. आतापर्यंत ही कहाणी आहेत. उद्या टिंबी खोडावे गट या मैदानावरती येतोय, त्याची चर्चा होईल.
आणखीन एक बॉल थोडा खाली राहिला, सबमरीन डिलिव्हरी या बॉलला म्हणता येईल. जसं दीपेश सरांनी देखील उल्लेख केला की काही या मैदानाचा एक जो स्पॉट आहे तिथे बॉल पडल्यानंतर तो बॅटमध्ये येत नाही, तो कधी पडल्यानंतर थोडा खाली राहतोय आणि इतका खाली राहतोय की बॅटर फिरवतायत पण त्याच्या बॅटच्या रडारमध्ये येत नाहीत. त्यामुळे तो स्पॉट खूप महत्वाचा असणार आहे. आता गोलंदाज रीड करणार, कशा प्रकारे गोलंदाजी करणार याची चर्चा होणार आहे. पुढील बॉल दीपकचा, आणखीन एक बॉल खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी संकेत पाठीमागे पाहतायत. जोपर्यंत बॉल हातामध्ये येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 7 धावा. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. मंगळवारपासून सुरू झालेली स्पर्धा, आजचा बुधवारचा दिवस. अमरदादा आपलंही स्वागत आहे. वाघोबा कसराळीची स्पर्धा म्हटली तर नेहमी सातत्यानं हेही नाव घेतलं जात आहे. आता येत्या जानेवारीच्या महिन्यामध्ये ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. हो, जडमध्ये टाकलेला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, ही स्पेशलिटी दीपक यांची पाहायला मिळाली. म्हणून मी म्हटलं की पहिलं षटक हे निर्णायक आहेत. एका बाजूला दीपक, पप्प्या आणि त्याच्यानंतर मुकुल यांच्यामध्ये ती जुगलबंदी रंगणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 7. आणि आतापर्यंत ही श्रीराम चषक कसराळीची स्पर्धा विश नेटवर्कला 28,000पेक्षा जास्त लोकांनी आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेचा प्रतिसाद दिलेला आहे. या 2 दिवसांमध्ये 28,000चा आकडा हा आपण गाठलेला आहे. जसं कालच्या दिवसामध्ये प्रमोद सरांनी उल्लेख केला की 1 लाख रविवारपर्यंत होण्याची शक्यता या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आहेत आणि तो आकडा पार करण्याचा प्रयत्न देखील आपण करूयात. 2 दिवसात जवळपास 28,000 प्रेक्षक वर्ग मात्र ऑनलाईन या संपूर्ण यूट्यूब वाहिनीवरती विश नेटवर्कवरती पाहतायत. त्या सर्वांचं पुन्हा मनापासून धन्यवाद. सेकंड ओव्हर हाताळण्यासाठी कल्पेश पाटील या संघाचा आणखीन एक महत्वाचा खेळाडू, अष्टपैलू कामगिरी करणारा खेळाडू. 2022-23 या वर्षामध्ये आपण पाहिलं तर सर्वाधिक जास्त पारितोषिक या खेळाडूच्या नावी पाहायला मिळालीत. मजामध्ये बेस्ट बॅटर असू द्यात, मॅन ऑफ द सिरीज असू द्यात. सेकंड ओव्हरला सुरुवात, कल्पेश पाटील तयार. समोर आपण पाहिलं तर पप्प्या. पहिला बॉल ऑफच्या बाहेरचा बॉल, फटका छान पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक विशाल बंधू या संघाचा सिनियर खेळाडू. वय वर्ष 40+, 40 वर्षाच्या वरच असलेलं वय आणि एक गोड असं व्यक्तिमत्व म्हणून नेहमी बंधू दादाकडे पाहिलं जात आहेत. तेच विशाल यांनी मात्र त्या ठिकाणी फील्ड केलं. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 8. पुढील बॉल, स्लॉग स्वीप करायचा होता, स्लॉग हिट करायचा होता, ऑन साइडला मारायचा होता, परंतु ऑफ टर्मच्या बाहेर ठेवलाय. लेंथ ओळखतात कल्पेशला माहित आहेत मुकुलच्या रेंज पासून थोडा दूर ठेवायचं आहे. आपला लेन, आपला टप्पा, ह्या सर्व काही गोष्टी ऍडजस्ट करायच्या आहेत आणि त्या ऍडजस्ट करताना पाहायला मिळत आहेत. कल्पेश, पुढील बॉल मुकुलसाठी, लोअर फुल टच बॉल. ही संधी नाही, सुवर्ण संधी होती आणि सुवर्ण संधीचा फायदा घेत असताना बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. षटकार. सहा धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 14. उद्या टेंबीखोडा वेगट. पहिला मॅच एकता ग्रुप वर्सेस साई जलबादेवी. दुसरा मॅच गायत्री स्पोर्ट्स वर्सेस साई जीवदानी. तिसरा मॅच सिद्धिविनायक वर्सेस रॉकी ग्रुप बी आणि चौथा मॅच जय श्रीराम एन्जॉय वर्सेस किरईपाडा. आणि उद्या नितेश कदम अँड ऍक्शन. भरपूर साऱ्या चर्चा होणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. फटका खेळला ऑन साइडला, कल्पेश मात्रेच्या हातामध्ये चेंडू मात्र जात असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 धावा, 15. आजच्या मॅच मध्ये थोडी गोलंदाजी कमी पडली परंतु कल्पेश आता जॉईन होताना पाहायला मिळतात. कल्पेश मात्रे, संदेशांना मात्र ती संधी मिळाली होती. पुढील बॉल, कल्पेश पुन्हा तयार. खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय, जडमध्ये टाकलेला बॉल पाठीमागे निघून जातोय. जोपर्यंत बॉलला त्या ठिकाणी फील्ड केलाय, एक घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न. विकेट कीपर जोपर्यंत पोहोचतील बॉल वरती त्यांना वाटलं की डिक्लेरेशन मध्ये जाईल बॉल, पण नाही, तिथे धावा घ्यायच्या धावून. 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 17. एक वेळी बॅटरला असं वाटलं की तो बॉल तिथे डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, परंतु बॉल थांबला. ज्यावेळी नितेश पोहोचले तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. धावसंख्या 17. ओव्हर द विकेट.
पुढे टाकलेला बॉल पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केलाय. पॉईंटच्या अगदी बाजूने बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज काही खेळाडूची कमतरता मात्र जाणवली. बऱ्याच संघामध्ये आपण पाहिलं तर काही खेळाडू कमी होते, परंतु जितके खेळाडू होते ना तितके खेळाडू घेऊन संघ या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत. RK डोंगरपाडा या संघाची धावसंख्या 18 धावा. बिना कोणी अजूनही विकेट गमावलेली नाही आहेत. पप्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मुकुल आहे. पप्याच्या बॅटमधून आपण एक षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. मुकुल मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि मुकुल त्याच्याही बॅटमधून एक षटकार पाहिला आहे. त्यामुळे 2 ओव्हर नंतर ही धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती 18. 2 षटकाराच्या जवळपास 12 धावा आहेत आणि 6 धावा हे आपण पहिल्यांदा धावून पूर्ण केल्यात, ज्यामध्ये डॉट ही खूप महत्वाचे आहेत. कल्पेश म्हात्रे आल्यात. आधी कल्पेश पाटील होते, आता कल्पेश म्हात्रे. लेफ्ट आर्म पहिला बॉल घेऊन पप्यासाठी. पहिलाच बॉल पप्याने खेळलाय. फटका चाललाय त्या ठिकाणी. पंच मात्र दर्शवत आहेत डिक्लरेशन झोन मध्ये धावा प्राप्त होतील 2. बरोबर जो फ्लेग आहे त्या फ्लेगच्या या बाजूने बॉल जर ट्रॅव्हल झाला तर षटकार, त्या बाजूने गेला तर डिक्लरेशन 2. एकविरा स्टँडच्या अगदी बाजूने गेलं तर तिथे 2 धावा असणार आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पर्यंत 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतायत. 20-20. V24 बॉय चंदन सर. आज चांगली कामगिरी या संघाची आपल्याला पाहायला मिळाली. खूप छान प्रकारे प्रदर्शन केलं V24 बॉय चंदन सरने. पहिला सामना त्यांनी आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर वाघोबा प्रसन्न राऊतपाडा संघाला पराभूत केलं. त्याच्यानंतर शिरगाव स्पोर्ट शिरगावला आणि त्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ बाय मिळाली होती. फटका हवेमध्ये खेळलाय. कव्हरला चाललाय. खेळाडू त्या ठिकाणी पोहोचलाय. फिल्डिंग चांगली केली. एकाच हवेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागत. धावसंख्या धावफलकावरती 21-21. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 21. पुढील बॉल कल्पेश. खोलबा टप्प्याचा जडमध्ये टाकलेला बॉल त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक संकेत त्या ठिकाणी पोहोचतायत. एक चाणाक्ष खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिल्या जातात. जोपर्यंत फील करतील तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. हळूहळू काय होईना परंतु धावसंख्या पुढे जाण्याचं काम केलं जात आहे. 22 धावा. उद्या टेंबीकोडा गट आहेत. येत्या शुक्रवारी आपण पाहिलं तर एक गाव एक संघ वसई तालुका. शनिवारी वैतरणा विभागातील ए ग्रुप. हवेमध्ये खेळलाय. फटका परंतु इतकी ताकद आहे की लॉंग ऑनचा खेळाडू फक्त बघत राहिलाय. कल्पेश पाटील आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. स्पर्धाची स्पर्धा याही खेळाडूनं गाजवलीत. मग कोपरीचं मैदान तिथेही चांगला खेळ त्या खेळाडूनं केलात. आता श्रीराम क्रिकेट क्लब कसरालीचं मैदान. तिन्ही स्पर्धा सध्या तो गाजवतोय. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आणखीन एक षटकार ठोकलाय बरोबर समोर. 6 धाव्यांचा फटका. पप्या यांची बॅट मैदानाच्या मध्ये बोलू लागलाय. षटकारांची भाषा बोलतोय. 6. आतापर्यंत आपण पाहिलं तर या मैदानावरती कमी असे खेळाडू आहेत ज्यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. त्यामधला पप्या आहेत. समोर बरोबर त्याने हिट केलेले फटके आपल्याला पाहायला मिळालेत. स्ट्रीट डाऊन दी ग्राउंड त्याने षटकार ठोकल्यात. आणि समोर मी कशा प्रकारे बॅटिंग करू शकतो ना हे आतापर्यंत पप्याने दाखवलेत. वा पप्या चांगली बॅटिंग. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. पारस आम्हाला माहिती देतात धावसंख्या 34 ऑन स्कोर कार्ड. कल्पेश तयार. लोअर फुलटस बॉल हवेमध्ये खेळलाय. कल्पेश पाटील आलाय. आता घेतलाय कल्पेशनं कॅच मैदानाच्या मध्ये. पप्याची विकेट. पप्यास अगदी बॅटला पाहतोय की हा बॉल कसा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाहीत परंतु जाळ्यामध्ये फसवलंय कल्पेश म्हात्रेनं. 2 सिक्सर नंतर पप्या बॅक टू डग आउट गॉन.
आज भरपूर प्रेक्षकांना या मैदानावरती येऊन मॅच पाहिल्यात. काही जणांनी यूट्यूबला विश नेटवर्कला संपूर्ण मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं स्वागत. उद्या बरोबर आपण पाहिलं तर 9:30 वाजता सुरुवात होईल. टेंबी खोडावे गट 8 संघ उद्या मैदानावरती येतील, ज्यामधला पहिला मॅच असेल एकता ग्रुप आई जलबादेवी गायत्री स्पोर्ट्स वर्सेस आई जुधानी, सिद्धिविनायक वर्सेस रॉकी ग्रुप बी आणि जय श्रीराम एन्जॉय वर्सेस किराईपाडा. ओ फटका खेळलाय, फुल टॉस बॉलला फुल टोल वसूल, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6. षटकारांची भाषा मैदानावरती. एकोणीस बॉल फेकून झाल्यात, 3.1 चेंडू, परंतु त्याच्यामध्ये 5 षटकार पाहायला मिळाल्यात आणि 19 बॉल मध्ये 5 षटकारांच्या जवळपास धावा मोजल्या ना तर 30 धावा ह्या षटकाराच्याच आहेत. 10 धावा फक्त आपण पाहिलं तर सिंगल डबल ने आल्यात किंवा अन्यथा बाकी सिंगल डबल ने झाल्यात. मुकुल सोनारच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. संकेत तयार पुढील बॉल घेऊन. आणखीन एक फुल टॉस बॉलला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. दर्जेदार बॅटिंग, षटकाराचा नजारा, मुकुल सोनारची बॅट. 6 धावांचा. वाह, मुकुलची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलू लागलाय. धावसंख्या धावफलकावरती 46. 2 आल्यात, सोडून दिलाय, सफल झाल्यात मैदानाच्या. तुम्ही खास करून आपण पाहिलं तर विकेटच्या अगदी बाहेर आल्यात. पंचाने त्याच गोष्टी सांगितल्यात. तुम्ही ज्यावेळी यष्टी सोडून बाहेर येतात त्यावेळी सफलचा जो नियम आहे तो लागू होतो आणि पंचाने त्याच गोष्टी मात्र मुकुल यांना दर्शवल्यात. पुढील बॉल संकेत समोरच्या दिशेने फटका खेळलाय. संदेश त्या ठिकाणी तैनात आहेत. ओ संदेशला बीट करत चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार 4. धावसंख्या 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. वा, मुकुल सध्या मैदानाच्या आतमध्ये त्यांची बॅट बोलू लागलाय. संकेत पुन्हा तयार. खोलवा टप्प्याचा बॉल, जडमध्ये टाकलेला बॉल, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. मागे मिसफिल्डचा चौकार गेला होता. अशाच काही मिस्टेक घडल्या होत्या. काही लोअर फुल टच बॉलवरती षटकार आलेत. 51-51. शेवटचा बॉल बाकी असेल. आज 52 पाहिलं, 53 पाहिलं. अच्छा, दुसरातील हायस्ट स्कोरही तो राहिलात. आता त्याला भेदण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होतोय का पाहूयात. ज्ञानेश स्ट्राईक एंड वरती. ज्ञानेश मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅट मधून पहिल्याही मॅच मध्ये अशाच प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळाल्यात आणि याही मॅच मध्ये ज्ञानेश एकच बॉल मिळालात पण एकाच बॉल वरती त्यानं षटकार ठोकलाय आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतात मात्र 57 धावा. आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त धावा उभारण्याचा पराक्रम आणि या स्पर्धेतील हा पहिला हायस्ट स्कोर जो आहे तो आर.के. डोंगरपाडा संघाने उभारलाय. काल जो हायस्ट स्कोर होता तो जाणता राजा खार्डीनं 55 उभा केला होता. आज 55 ला पुढे जाऊन जाणता राजा खार्डीच्या पुढे गेल्यात आणि हायस्ट स्कोर उभारलाय तो टीम आर.के. डोंगरपाडा या संघानं. त्यामुळे 57 झाल्यात. 58चं लक्ष आहे. दुसऱ्या डावामध्ये देखील आता त्याच प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जाईल का, उत्तराला प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये करण्यासाठी पुन्हा एक गोड आवाज दीपेश कंडी सरांचा आपण आवाज आहे तो आवाज कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत. काय कशा प्रकारे धावा पूर्ण केल्या जातील, कारण बॅटिंग लाईनअप नो डाऊट आई जुदानी गासपाडा भाटपाडा यांच्याकडेही बॅटिंग लाईनअप आहे आणि एक वेळा तसं पाहिलंय कोपरीच्या मैदानावरती नुकताच झालेल्या शनिवारी श्री सत्यनारायण चषक्यामध्ये आपण ती गोष्ट पाहिली होती. हेच दोन संघ होते. एक तर डोंगरपाडा होता आणि दुसऱ्या बाजूला भाटपाडा कासपाडा आई जुदानीचा संघ होता. पण त्या मॅच मध्ये काही गोष्टी झाल्या होत्या. शेवटच्या जवळपास त्या ओव्हरमध्ये आलेला रनही खूप इम्पॉर्टंट होत्या आणि तो मॅच आई जुदानी गासपाडा भाटपाड्याने जिंकला होता. आता परतफेड करण्याची संधी ही डोंगरपाडा पुढे आहेत. काय पुन्हा एकदा
जसा विजय कोपरीच्या मैदानावरती मिळवला तसा विजय मिळवण्याचा प्रयत्न आई जुदाने घासपाडा भाटपाडा करतोय का याच्यावरती प्रत्येकाच्या नजरा लागलेल्या आहेत. त्यामुळे पाहूयात त्या 2-0 जाणार की 1-1 बराबरीस होणार. या दोन संघांमध्ये रेस सुरू आहे. 58 धावांच्या लक्षाचा पाठलाग केला जाईल. या कॉमेंट्री बॉक्समध्ये बदलाव. धनंजय पाटील अतिशय महत्वपूर्ण असा सामना. यात आपण पाहू शकलात Fit24 बॉय चंदनसार आजच्या दिवसामधील अंतिम लढतीकरिता पात्र ठरलेला संघ आहे आणि त्यांच्या विरोधात कोण खेळणार या यक्ष प्रश्नाचं उत्तर या सामन्यामध्ये आपण शोधणार आहोत. धावसंख्येचा उच्चांक गाठला गेलाय जिथे 4 षटकांमध्ये या स्पर्धेमधील सर्वात मोठी टोटल आपण पाहतोय. तब्बल प्रोग्रेस कार्डवरती ॲक्युरेट 56 धावा ज्या सजवण्यात आला, 57चं टार्गेट सेट करण्यात आलंय. ज्या पद्धतीने ॲम्स्टेलविनच्या मैदानामध्ये इंग्लंड संघाने वन डे फॉर्मॅटमधील सर्वात मोठी 498 धावांची खेळी साकारली होती. क्रिकेटच्या 148 वर्षांच्या इतिहासामध्ये वन डे फॉर्मॅटमधील सर्वात मोठी ती टोटल त्याची आठवण करून दिली आर.के. डोंगरपाडा टीमने. आणि जबरदस्त फलंदाजी, तब्बल 56 धावा 4 षटकांमध्ये कुठून काढलेल्या आहेत. आता 57 चेस करायच्या आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत, तुल्यबळ आहेत, तगड्या दमाच्या आहेत. दोन्ही संघांमध्ये मोठी स्टारकास्ट मॅच बघायला मजा येणार. अगदी पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर कुशल, तर सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला क्रिकेटपटू अर्थातच कल्पेश पाटील जो स्ट्राईक वरती आहे कासपाडा संघाकडून. ऑन साइडला फटका सजवला गेलाय, सिंगल त्या ठिकाणी येते. सर या मॅच मध्ये जिंकायचं असेल आई जीवदानी कासपाडा भाटपाडा टीमला तर सुरुवात चांगली करावी लागेल. सलामीवीर दोन्ही फलंदाज पहिल्या 6 ते 10 चेंडूंमध्ये षटकार चौकारांच्या आतषबाजी कशा रीतीने करतायत तो खूपच उल्लेखनीय टप्पा आहे या मॅच मधला. कुशलचा पुढील बॉल, टप्पा पडल्यानंतर नागमोडे वळण घेतलं, वाईट बॉल. पंच महेंद्र भोईर यांचा इशारा, खूप मोठं नाव राहिलंय. सफाळे प्रीमियर लीगचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख आहे. आता पंचांच्या विश्वामध्ये देखील त्यांची छाप खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. सुंदर पंचगिरी. कुशल पुढील चेंडू घेऊन गती कमी केली या चेंडू मागे. हे व्हेरिएशन आवश्यक आहे. एका गोलंदाजाचं सर्वात मोठं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र काय असत असेल तर ते आहे त्याने केलेलं व्हेरिएशन. 22च्या स्वरूपातील धावा ज्या इथे काउंट केलं जात आहेत प्रोग्रेस कार्ड मध्ये. आतापर्यंत थोडीशी शांतता चेंडू बॉलला मिळते. कुशल वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर. यष्टांच्या मागे सुंदर झेल, फिरकीच्या जाळ्यामध्ये कल्पेश पाटीलला मात्र परिपूर्णरित्या बंदिस्त केलेला आहे. पहिला झटका लागलाय आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमला. कुशल अप्रतिम गोलंदाजी. गॉन. खूप सुंदर पद्धतीने चेंडूवरती बोट फिरवतोय. आपल्या बोटांमधील जादू किमया दर्शवित असताना कुशल याला आपण पाहू शकतायत. कल्पेशची बिग विकेट महत्वपूर्ण मोहरा टिपण्यात आलेला आहे आणि त्यांची जागा भरून काढण्याकरिता 3ऱ्या क्रमांकावरती मिस्टर कल्पेश म्हात्रे आता मैदानाच्या दिशेने प्रस्थान करू लागलेले आहेत. कुशल सध्या मात्र आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने गुडलँड स्पॉट वरती चेंडूला रिलीज करतोय आणि त्यानंतर हलकीशी नागमोडी वळण घेणारे त्याचे चेंडू त्या स्पिन गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये. फलंदाज मात्र बंदिस्त. सुंदर सुरुवात, टार्गेट मोठा आहे. 57 धावा चेस करायच्या आहेत या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये कुशल यांची अप्रतिम फिरकी. ऑन साइडला स्मॅश केलेला आहे.
वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये पहिली धाव तर इझिली डन केली जाते आणि एकेरीवरतीच थांबावं देखील लागेल. वाटेमध्ये अनेक सशांची अनेक हरणांची शिकार करून ते आलेले आहेत, परंतु आता दोन डाणे वाघ एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत या मॅच मध्ये आणि खूपच सुंदर पद्धतीने कुशलने जी सुरुवात केलंय ती वाखाणण्याजोगी आहे आपल्या संघाकरिता. धावा तो देत नाहीये, मोठे फटके खेळून देत नाहीये, समवेत विकेट टेकर बनलाय, योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. एका गोलंदाजाच्या दृष्टिक्षेपातून सर्वात महत्वपूर्ण असा हा टप्पा आहे जेव्हा तुम्ही परफेक्ट लेंथ अँड लाईनला प्राधान्य देता तेव्हा फलंदाज बेट होत असतो. बघा यावेळेस देखील ज्युसी हाफ व्हॉली लेंथ अँड लाईनवरला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा खूप चांगला टर्न, शार्प टर्न बघायला मिळतोय. ह्या खेळपट्टीचं वैशिष्ट्य राहिलंय. जर तुम्ही वेगवान गोलंदाज असाल, जर तुम्ही फिरकीपटू असाल, दोन्हीही गोलंदाजांसाठी पोषकतेचं वातावरण. शार्प टर्न. पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे संदिग्ध अवस्थेमध्ये. एक चिक्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ परिपूर्ण होतोय. मेहुल याची जबरदस्त गोलंदाजी केवळ कुशलच्या माध्यमातून अतिशय निष्णात तरबेज आणि घवघवीत स्वरूपातील गोलंदाजीचं पृथक्करण, जिथे 6 चेंडूंमध्ये प्रतिस्पर्धी संघाला परिपूर्णरित्या थांबविण्यात आलं. अवघ्या 5च धावा आहेत फलकावर. आता 52 धावा करायच्या आहेत 18 चेंडूंमध्ये. जो रिक्वायर्ड रन रेट पहिल्या षटकामध्ये 14च्या घरामध्ये होता, तोच रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 17च्याही वर निघून गेलेला आहे. आणि या मैदानामध्ये धावा परिपूर्ण करणं तसंही महाकठीण. 17.67 रिक्वायर्ड रन रेट. कौतुक करावं लागेल कुशल या गोलंदाजाचं. अगदीच कुशलतेने शृंगारलेली गोलंदाजी. ज्या पद्धतीने भारतीय संघासाठी आपण जसप्रीत बुमराला पाहतो, मोस्ट इकॉनॉमिकल गोलंदाज. जर T20 फॉर्मॅटमध्ये देखील 5 आणि 6चा त्याचा इकॉनॉमी रेट आहे, ही खूपच उल्लेखनीय बाब. आणि येथे मात्र कुशल आपल्याला आठवण करून देत आहेत. संघासाठी सुरुवात मात्र कमालीची करून दिलाय. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. गोलंदाज सज्ज मिस्टर मुकुल बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस क्लीन बोल्ड. आणखीन एक फिरकीपटू, परंतु येथे वेग जबरदस्त प्रेझेंट केला. ब्लॉक होल मधील चेंडू होता. फलंदाज खडे खडे खेळले गेले, प्लेड ऑन झालेले आहेत. बॅक टू बॅक विकेट्स. आयाराम गयाराम गॉन. धन्यवाद डिस्क जॉकी. अप्रतिम गोलंदाजी सध्या सुरू आहे. जर आपण व्यवस्थित पडताळणी केली, खास करून RK डोंगरपाडा टीमची, पहिल्या षटकामध्ये आपण चांगले शार्प टर्न पाहिले, खास करून चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक होत असताना. आणि षटक क्रमांक 2ची जी सुरुवात मुकुल यांनी केलंय, पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने, जो त्यांचा ट्रिगर मोमेंट आहे, अगदी जिथून ते चेंडूला रिलीज करतायत तेथे आपण नीट जर निरीक्षण केलं तर कळेल की प्रॉपरली चेंडूला टर्न मिळवून देण्याचा प्रयत्न. समवेत चांगली गती देखील आहे. रनअप शॉट आहे, परंतु चेंडूला अगदी शीघ्र गतीने प्रेझेंट करतायत. वन्स अगेन बघा, चेंडू टप्पा पडल्यानंतर किती सुंदर पद्धतीने वळतोय. योग्य टप्प्याला निवडलंय. आणखीन एक डॉट आलेला आहे फलकावरती. केवळ आणि केवळ 5 धावा. जणू काही कसोटी क्रिकेटचा सामना सुरू असावा, गोलंदाजाच्या हातामध्ये नवीनच पिंक बॉल द्यावा आणि सकाळचं सत्र सुरू असावं, तशा पद्धतीचा खेळ सुरू आहे. येथे देखील फटका फसलाय. पप्प्या मागोवा घेतोय, त्याला ओव्हरटेक करून चेंडू निघून जातोय शॉर्ट थर्डमॅन परिकक्षमध्ये. तत्पूर्वी हळुवार पद्धतीने धाव फलकाला हलतं ठेवण्याचं काम करतायत फलंदाज. खूप चांगली सुरुवात, अप्रतिम वाखाणण्याजोगी ही गोलंदाजी होते. फलंदाजांकडे उत्तर नाही आहेत. फलकावरती केवळ 6 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये कुशल, दुसऱ्या षटकामध्ये मुकुल. आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये जोखडून ठेवलेला आहे आई जीवदानी घासपाडा भाटपाडा या टीमला. मुकुल मात्र आक्रमक आहेत. वेळेचा विचार जर आपण केला तर आतापर्यंत केवळ 7.5 मिनिटं उर्वरित आहेत, ज्यामध्ये पुढील जवळपास 9 चेंडू हाताळावे लागतील. अदरवाईज पॅनलाइजला सामोरं जावं लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. लक्षात असू दे RK डोंगरपाडा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
थोडंसं सहकार्य करावं. फुल टॉस दिला होता, धावचीची संधी. फेकी करत असताना नेहालने चुकी केली थोडीशी. ह्या गोष्टी होतात. कितीही दिग्गज खेळाडू असो, तुमच्याकडे काही सेकंद असतात आणि त्या सेकंदांमध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो. ते फलंदाज देखील यस नो, हा हा, ना ना, तू मैं. बराच मोठा कलाकेतुरा दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जेवढे अगदीच कन्फ्यूज क्षेत्ररक्षक होते, फलंदाज देखील तेवढेच कन्फ्यूज बघायला मिळाले या चेंडूवरती. आणि सरते शेवटी धावफलक मात्र हलकंसं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं प्रोग्रेस कार्डवर ॲक्युरेट 9 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 57 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खूपच संथ सुरुवात केली. खास करून कल्पेशची विकेट गेल्यानंतर धावसंख्येला जणू काही अंकुशच लागलाय. येथे ऑन साइडला दिलासा देणारा षटकार आलाय. या फटक्यांची आवश्यकता आहे नितांत आणि अपरिहार्य स्वरूपामध्ये. षटकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र जाऊन विसावलेला आहे 15 या अंकावरती. नितेश यांना षटकाराचा हा मीटर कॅरी ऑन ठेवावा लागेल. येथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेचत राहावा लागेल, जेणेकरून रिक्वायर्ड रन रेट थोडासा खाली येईल. कारण 11 चेंडूंमध्ये फलकावरती सध्या 15 धावा आहेत. आपल्याला 57 चेस करायच्या आहेत. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा बॅटच्या ब्लेडवरती ब्रश होणारा हा चेंडू. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. 2 षटकांचा खेळ जो ऑफिशियली एंड होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलक आहे 16 या अंकावर. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 12 चेंडूंमध्ये तब्बल हलकीशी चुकी गुणलेखक लक्ष असू द्या. आपण खूप मोठी स्पर्धा खेळतोय. कोणत्याही संघाचं नुकसान होऊ नये. कारण एका गुणलेखकाकडे 57चं टार्गेट, दुसऱ्याकडे 58चं टार्गेट. परंतु सरते शेवटी आता सल्लामसलत केल्यानंतर ते 58 धावांचं टार्गेट परिपूर्ण स्वरूपामध्ये अंकित केलं जात आहे. 42चं टार्गेट जे आता समोर आहे 12 चेंडूंमध्ये. आता रिक्वायर्ड रन रेट 21च्या घरामध्ये. या षटकावर हल्लाबोल करावाच लागेल जर जिंकायचं असेल मॅच मध्ये. एक मोठं षटक जवळजवळ 20 ते 25 धावा कुटाव्या लागतील या षटकामध्ये जर अशा अपेक्षा आणि अभिलाषा जिवंत ठेवायच्या असतील तर. अदरवाईज हा सामना हातामधून स्किट होऊ शकतो. परतीचं तिकट धाडलं जाऊ शकतं गासपाडा टीमला. गोलंदाज तयार आहे पार्थ, या आधीच्या सामन्याचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. टॅप केलेला आहे. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सज्ज आहे. सिंगल येणार. बघा दिल्ली तो बहुत दूर है. राजधानी एक्सप्रेस पकडणी पडेगी. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये या मॅच मध्ये. तुम्हाला 41 धावा करायच्या आहेत. 11 चेंडू आहेत. महेंद्र मेरेचा इतिहास आणि आदर्श तुम्हाला डोळ्यांसमोर ठेवावा लागेल, ज्याने 10 चेंडू 10 चौकार खेचण्याचा रेकॉर्ड टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावर उमरोळीच्या मैदानामध्ये केला होता. सिंगल डबलने काहीही होणार नाहीये. पार्थ आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन 11-41चं इक्वेशन लॉफ्ट केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 1 बाउन्स अँड ओव्हर द बाउंड्री लाईन. श्रीराम स्टँडला मानवंदना देणारा हा चौकार 4 धावा. हे फटके खेचत राहावं लागेल. प्रत्येक चेंडूवर आवश्यकता आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. तब्बल 37 धावा करायच्या आहेत. अशक्य असं काहीच नाहीये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे फार सुंदर शब्द आहेत. तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा, तुम्हाला भय नाहीये. ते आत्मबळ दाखवावं लागेल या मॅच मध्ये. मोठे फटके सातत्यपूर्ण रीतीने खेचत राहावं लागेल. लॉंग ऑन परिकक्षमधील क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर करतोय. सिंगल येते. प्रोग्रेस कार्ड वरती धावसंख्या जाऊन विसावलेली आहे 22-22 या अंकावर. 36 करायच्या आहेत. 9 चेंडूंमध्ये 9 चौकार. मी करेन हा आत्मविश्वास. मैदानामध्ये उतरल्यानंतर अगदीच तुमची भूमिका ज्वलंत असायला हवी. 9 चेंडूंमध्ये 9 चौकार खेचायचे आहेत या मॅच मध्ये विजय होण्याकरिता. फलंदाजी मार्कवर नितेश. आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू पप्प्या पुढे सरसावलाय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं परंतु फेकी थोडीशी स्वैर झाली. हळूहळू पारडं जड व्हायला लागलेलं आहे आरके डोंगरपाडा टीमचं. कारण आता अशी परिस्थिती निर्माण होऊ लागले जिथे प्रत्येक चेंडूवर तुम्हाला चौकार षटकारच खेचायचा आहे.
पर्याय संपलेले आहेत. चौकार अथवा षटकार तुम्हाला सामन्यामध्ये जीवित ठेवू शकतोय. पार्थचा पुढील बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. जेव्हा प्रेशर येते ना फलंदाजावरती, फुलटॉस स्वरूपातील चेंडूंवरती देखील तो मोठे फटके खेळू शकत नाही. ते दर्शवणारा हा क्षण होता. आणखीन एक डॉट आलेला आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्ती अखेर झालाय. फलकावरती 23 धावा सजलेल्या आहेत. पहिला ओव्हरटेक करून चेंडू निघून येतोय वाईडिश लॉंग ऑन झोन मध्ये. तेथे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. पंच महेंद्र भोईर यांचा इशारा. चौकार, 4 धावा, 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि प्रोग्रेस कार्डवरती आहे 27 धावा. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 6 धावा करायच्या आहेत 31 असं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने मुकुलचा बॉडी लँग्वेज आहे, जर खेळाडूंनी चुकी केली तर पूर्णपणे अटॅकिंग अप्रोच विराट कोहलीची थोडीशी आठवण येते. कारण जर कोणताही क्षेत्ररक्षक चुकतोय मैदानामध्ये, त्यानंतर मुकुलच्या रिॲक्शन मात्र बघण्यासारख्या आहेत. तो कुणालाही सोडणार नाहीये. तुम्ही चुकी करू नका, चुकीला माफी नाहीये मैदानामध्ये. ॲज अ लीडर मुकुल पूर्णपणे अग्रेसिव्ह कर्णधाराची भूमिका ते आवश्यक देखील आहे. आपण अर्जुन रणतुंगे यांना पाहिलं होतं, खूपच अग्रेसिव्ह कप्तान होते आणि 1996 मध्ये श्रीलंकेला पहिल्यांदा विश्वकरंडक त्यांनी जिंकून दिला. जबरदस्त स्ट्रॉंग कर्णधार, ती भूमिका अदा केली जाते. आता 6-31चं इक्वेशन आहे. 6 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 1 सिंगल असं कॅल्क्युलेशन. फलंदाजी मार्कवरती बॅटर सज्ज झालेले आहेत. मिस्टर नितेश आज इतिहास रचणार का? 6-31चं हे इक्वेशन. या स्पर्धेमधील पहिलं निर्धाव षटक हाताळणारा नेहाल, त्याच्या विरोधात अगदी पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवलाय. पंच दर्शवतायत षटकार, 6 धावा कंप्लीट. आता 5-25चं समीकरण आहे. तर ते फलंदाज विचारणा करतायत की अंपायर रिव्ह्यू तुम्ही घेणार का? हा चेंडू खूपच अपवादात्मक आम्हाला वाटतोय असं म्हणणं आहे. आणि त्या अनुषंगाने योग्य वेळेमध्ये षटका हाताळलेले आहेत फलंदाजाच्या माहितीसाठी. चेंडू रिलीज होता होता डीप झालेला आहे खेळाडूंच्या माहितीकरिता आणि त्याकरिता लीगल बॉल जो घोषित केला जातोय. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची आवश्यकता. वन्स अगेन नितेश फलंदाजी मार्कवर. ते मात्र वाईड ऑफ द ऑफ स्टंप. हा चेंडू रिलीज होतोय. डॉट चेंडूची सांगता. तर 4-25 कंपल्सरी चेस असलेल्या या सामन्यावरती विजयावरती पकड घट्ट करत असताना आरके डोंगरपाडा टीम आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉफ्ट केलेला आहे. काय जबरदस्त हा फटका होता नितेशच्या बॅट मधून. थोडासा उशीर झाला हे मोठे फटके येता येता. नितेश कितव्या क्रमांकावरती आला फलंदाजीसाठी? 4थ्या. आणि 4थ्या क्रमांकावरती आल्यानंतर पहिल्या 4 ते 5 चेंडूंमध्ये त्याने सिंगल कंप्लीट केलं. तेथे जर चौकार षटकार आले असते तर हा प्रेशर कुठेतरी कमी असता, विजयाची संधी निर्माण झाली असती. येथे घोषांकित क्षेत्रामध्ये जात असताना चेंडू आपण पाहतोय. सामन्याची परिभाषा बदलली. ग्राउंड स्टाफ आपण चेंडू पाठवा मैदानामध्ये नम्र विनंती करीत आहोत. एक्युरेट प्रोग्रेस कार्डवरती 4 0 40 धावा सजलेल्या आहेत. अजूनही 18 धावांचं टार्गेट समोर आहे. केवळ 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक राहिलेला आहे. विजयाच्या उंबरठ्यावर आरके डोंगरपाडा. चला कृपया करून V24 बॉय चंदनसार संगनायक आपण रिपोर्टिंग करावं. टॉस बॉक्स जवळ ही नम्र विनंती करीत आहोत. स्पर्धेच्या माध्यमातून प्लीज या. V24 बॉय चंदनसार आपण या. कृपया करून नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करण्याकरिता मुख्य खेळपट्टीवरती औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. ओनली फॉर्मॅलिटी. खूप सुंदर प्रदर्शन राहिलं आरके डोंगरपाडा या टीमचं. बघा इथे आई जीवदानी गासपाडा भाटपाडा या टीमकडून कल्पेश पाटील लवकर बाद झाले. तो एक वीक पॉइंट आणि त्यानंतर आलेल्या सिंगल्स अँड डॉट तिथून मात्र तो रिक्वायर्ड रन रेट प्रचंड वाढला आणि सरते शेवटी
विजयावर शिक्कामोर्तब करत असताना या मॅच मध्ये आर के डोंगरपाडा, कॉंग्रॅच्युलेशन्स दोन्ही संघ. आपण हस्तांदोलन जरूर करून घ्यावं ही नम्र विनंती आहे. तसेच संघनायक V24 बॉय चंदन सर, आपण रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स जवळ. आजच्या दिवसातील जी शेवटची लढत आपण पाहणार आहोत, एका बाजूने आर के डोंगरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये V24 बॉय चंदन सार. चला, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर मुकुल आपण यावं. 10 चेंडूंमध्ये